नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय आणि काय नाही याचा काहीच नेम लागेना. म्हणजे आज झोपेतून उठलं की एक नेता दुसऱ्या पक्षामध्ये जातोय, उद्या झोपेतून उठलं की दुसरा नेता तिसऱ्या पक्षामध्ये जातोय. असं सगळं काय एकंदरीत सुरू आहे. आणि अशा गोष्टी घडत असतानाच महाराष्ट्रातला एक भला मोठा नेता ज्यांचं नाव अशोक चव्हाण आहे, त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. ही फार मोठी गोष्ट मित्रांनो, कारण की अशोकराव चव्हाणांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अशा मोठ्या नेत्यानं काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तसं पाहायचं झालं तर मागच्या 2 महिन्यामध्ये काँग्रेसला एकूण म्हणजे अशोकराव चव्हाण हे पकडून एकूण 3 धक्के बसले. पहिला धक्का आहे मिलिंद देवरा, दुसरा धक्का आहे बाबा सिद्दीकी आणि आता तिसरा धक्का अर्थात अशोकराव चव्हाण. आता हे एकूण 3 नेते काय आहेत, कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द थोडीशी आणि थोडक्यात समजून घेऊयात. आता मिलिंद देवरा हे फार मोठं नाव आहे मुंबईमधलं. मुंबईच्या राजकारणामध्ये मिलिंद देवरा यांचा फार मोठा दबदबा आहे. जवळपास 45 वर्षांपासून देवरा कुटुंबीय म्हणजे मिलिंद देवरांचे वडील आणि मिलिंद देवरा असे जवळपास 45 वर्षांपासून काँग्रेसशी निगडीत होते. काँग्रेससाठी त्यांनी भरपूर सारं काम केलंय. ते माजी खासदार होते, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये भरपूर साऱ्या राजकीय घडामोडी घडल्या. 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते दक्षिण मुंबई मतदारसंघामधून निवडून आले होते. आता या निवडणुकीत म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा तिकीट मिळेल असं देवरांना वाटलं होतं, पण काँग्रेस त्यांना तिकीट देण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये. आणि हीच गोष्ट ओळखून देवरांनी आपला राजकीय मार्ग बदलण्याचं ठरवलं. शिंदे गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या पक्षाचा दिल्लीमध्ये असा फार मोठा चेहरा नाहीये. आणि दुसरीकडे मिलिंद देवरा हे नाव दिल्लीमध्ये फार प्रसिद्ध आहे. मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये यांची उठबस असते आणि याच कारणामुळे दिल्लीमध्ये आपला एक चेहरा असेल, आपली बाजू मांडणारी एखादी व्यक्ती असेल असा विचार करून एकनाथ शिंदेंनी मिलिंद देवरांना आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे. बाबा सिद्दीकी हे सुद्धा नाव मुंबईतलंच, म्हणजे मुंबईच्या बॉलिवूडमध्ये हे नाव भरपूर प्रसिद्ध आहे. प्रत्येक ईदला बॉलिवूडमध्ये सगळे मोठे मोठे चेहरे, मग शाहरुख खान असेल, सलमान खान असेल किंवा मग अजून भरपूर सारे जे हिरो हिरोईन आहेत ते बाबा सिद्दीकींच्या पार्टीमध्ये दरवर्षी जात असतातच. हेच बाबा सिद्दीकी गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. हे सुद्धा काँग्रेसचे सच्चे खंदे कार्यकर्ते, असे एकदम कट्टर नेते म्हणून ओळखले जायचे, पण त्यांनी सुद्धा आपला मार्ग बदललाय. बाबा सिद्दीकींनी 8 फेब्रुवारीला आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांनी सुद्धा मोठ्या थाटामाटामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. त्यांचा मुलगा जो आहे झिशान सिद्दीकी ते सुद्धा एक आमदार आहेत, पण त्यांनी सुद्धा म्हणजे बाबा सिद्दीकींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच झिशान सिद्दीकींनी जाहीरपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरती नाराजी व्यक्त केली. म्हणजेच झिशान सिद्दीकी सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि तिसरं नाव आहे ते तुम्हाला सध्या माहितीच आहे. सध्या हे नाव भरपूर सारा चर्चेत आहे, ते म्हणजे अशोक चव्हाण. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे अतिशय खंदे नेते समजले जायचे, कारण की आता नुकताच त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्यामुळे ते आता काँग्रेसचे नेते होते आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर मंडळी, गेल्या अनेक महिन्यांपासून अशोकराव चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत असं सांगितलं जात होतं. अशोकराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भरपूर साऱ्या बैठका झाल्यात असा पण दावा केला जात होता. भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी ह्या दोघांमध्ये बैठका झाल्यात असं सुद्धा सांगितलं जात होतं, पण त्यावेळी अशोकराव चव्हाणांनी ही गोष्ट नाकारली. मी कुठेही जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहील असं ते वेळोवेळी सांगत होते. पण आज अचानकपणे त्यांनी नाना पटोलेंकडे आपला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देऊन टाकलाय. म्हणजेच काय तर लवकरच ते भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. अशोकराव चव्हाणांचं मराठवाड्यासोबतच नांदेडमध्ये सुद्धा मोठं प्रस्त आहे. नांदेडच्या काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी सुद्धा अशोकराव चव्हाणांसोबत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे आणि लवकरच अशोकराव चव्हाणांसोबत आणखी 2 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये जातील असं सांगितलं जात आहे. तर पाहायचं झालं तर गेल्या 2 महिन्यांपासून काँग्रेसला 3 मोठे झटके बसले. आता विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे. 1.5 महिन्यानं लोकसभेची निवडणूक होईल, तर त्याच्या पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होईल. अशी परिस्थिती असताना काँग्रेसचे भले भले मोठे मोठे नेते पक्ष सोडून जात आहेत, तर काँग्रेसवरती काय परिणाम पडेल का असं विचारलं जात आहे. तर त्याचं उत्तर हो आहे आणि नाही सुद्धा आहे. त्याचं कारणही असंच आहे, कारण की काँग्रेस तसं पाहायचं झालं तर फार जुना पक्ष आहे. या पक्षामध्ये असे भरपूर सारे नेते आले आणि गेले, परंतु पक्ष अजूनही आहे तिथेच आहे तसाच आहे. अर्थात
पक्षाचा जनाधार सध्या तरी कमी झालाय, पण पक्ष मिटणार नाही, पक्ष संपणार नाही हे तरी आपण ठोसपणे सांगू शकतो. राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून भाजपचा जनाधार वाढलेला आहे सगळ्यांनाच माहिती. त्याचबरोबर भाजपचा जर जनाधार वाढला असेल तर अर्थात काँग्रेसचा जनाधार कमी झाला असेल. आणि असं असतानाच असे जर का नेते काँग्रेसला सोडून जात असतील तर ते पक्ष म्हणून चुकीचं आहे, पक्ष म्हणून हानिकारक ठरणार आहे. आणि याच कारणामुळे काँग्रेसला स्वतःच्या पातळीवर जास्त मेहनत घ्यावी लागेल. काँग्रेसचे मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली, दोन्ही पक्षांची शेकल झालेली आहेत. म्हणजेच काय तर आपल्या मित्रपक्षांची म्हणजे काँग्रेसच्या मित्रपक्षांची जी ताकद आहे ती सध्या कमी झालेली. आणि याच कारणामुळे एकीकडे मित्रपक्षांची ताकद कमी झालेली असताना दुसरीकडे जर पक्षातले नेतेच बाहेर जात असतील तर काँग्रेसला स्वतःच्या पातळीवर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पक्ष वाढीसाठी जास्त पूर्ण ताकदीनं काम करावं लागणार आहे. तसं पाहायचं झालं तर काँग्रेस हा तसा जुना पक्ष आहे. काँग्रेस मिटेल किंवा काँग्रेस संपेल असं सध्या तरी म्हणता येणार नाही. काँग्रेस हा अजूनही आहे तिथेच आहे. काँग्रेस अजूनही आपली जी वोट बँक आहे ती काही प्रमाणात का होईना अजूनही धरूनच आहे. ग्रामीण भागामध्ये काँग्रेसला मोठा चाहता वर्ग आहे, काँग्रेसला मत करणारे अजूनही लोक आहेत. तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेते येतात जातात, फक्त काँग्रेसला जी आहे ती नव्यानं सुरुवात करून पुन्हा एकदा पक्षासाठी पूर्ण नेत्यांनी काम करणं गरजेचं आहे, पक्षाला झळाळी देणं गरजेचं आहे. बघूयात भविष्यामध्ये नेमकं घडतंय काय होतंय. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लवकरच नव्या विषयासह नव्या व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.